नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींना साष्टांग नमस्कार. आज परत एक विषय घेऊन आलो. विषय मोठा गमतीदार आहे, चांगला आहे, तुम्हाला आवडण असा आहे. एक सांगायची इच्छा झाली, एका ठिकाणी पाहिलं, आपल्या नजरेत आलं, आपल्या मनाला भावलं, मग ते आपल्या मित्राला सुद्धा सांगायला पाहिजे म्हणून आवर्जून आपल्या समोर आलो. प्रसंग चांगला आहे, तुम्हाला आवडण असा आहे. प्रत्येक ठिकाणी घडताना पाहिलं, विचार केला तवा, विचार केल्यानंतर समजलं की अरे ये तो हर घर घर की बात है. खरंय, खरंच घरातली गोष्ट आहे. आता प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी घडून राहिल्यात. आता जे मी सांगणार आहे ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी घडून राहिल्यात. सहज रस्त्यानं चाललो, माझ्या समोर एक माणूस होता. माणूस रस्त्यानं चालला, पण तो काहीतरी बडबडत होता. मी तर रस्त्याने येत होतो, तो बडबडत होता. मला वाटलं पागल आहे, आणि पागल माणसं दगड मारतात. 100% खरंय बरं. पागल माणसावर विश्वास ठेवायचं काम नाही. पागल कवा शिक गायरा मारण, कवा शिक भिंगरी घेईन आपलीच, कवा शिक माग फिरून उचलन खडा, हातात बसन एवढा येईन टप उठून. आपल्याला काही सांगता येत नाही, आणि आपण त्या बावळटाचं, त्या येड्याचं, त्या पागलचं काही वाकडं करू शकत नाही. काय मारणार आहे, काय बोलणार आहे त्याला. जुने लोक म्हणायचे माकड आणलं आणि पाला हागलं. तशातली गोष्ट. त्याला काय आणता, त्याला काय मारता, त्याला जर ह्या दुनियाशी त्याचा नेटवर्कच तुटून जाईल. काय मारता आणि काय बोलता त्याला. म्हणून म्हणलं बा याच्या जवळून जाणं काही खरं नाही. हे बोलत येऊ राहिले, हे पागल आहे. पण ते गेलं मुकच. पण मला रावलं नाही म्हणून मी त्याच्या माग 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 ते बिचारा पुढं त्याच्या तंद्रीत चाललं होतं. त्याचा विचार सुरू, ते पुढं, मी त्याच्या पाठीमाग पाहतो. म्हणलं याची जर मजा घेतो, याची कला पाहतो. दुनियात घडून राहिलं दादा हे. आपल्याला वाटतंय पागल आहे, पण ते पागल नव्हतं. ते मनाशीच विचार करत होतं. लय लोकायला अशा सवय आहेत. लय लोकायला म्हणल्यापेक्षा भरपूरशा लोकायला ह्या सवयी जडलेल्या आहेत. आणि याला कारण कुठंतरी मन दुखलेलं आहे, कुठंतरी मानसिकता ढासळलेली आहे, कुठंतरी दडपण आलेलं आहे मनावर. ते मनावर आलेलं दडपण मोकळं करू शकत नाही, म्हणून हे प्रसंग घडतात. ते बोलत चाललं होतं, काय नाही, मी आता काही तकलीफ दिली नाही बुवा, पण तुम्हाला हे शोभत नाही. मला वाटलं होतं तुम्ही मोठी माणसं. ते बोलत, काय सांगाव, त्याचे एक एक शब्द लाखाचा होता. आणि तेव्हा कळलं लोकांच्या डोक्यामध्ये ना भाऊ मानसिकता बिघडून गेलेली आहे. व्यवहार, प्रपंच, त्याला कौटुंबिक लय 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 कसा तरी आता एक वेगळाच काळ तयार झाला. बाया बी तशाच रस्त्यानं चालतील ना तर बोलत चालतात, बडबडत चालतात. माणसं बी बडबडत चालतात, म्हातारी माणसं बडबडत चालतात. हा रोग नाही, हे पागल नाहीत, पण दडपण आहे. बोलता येत नाही, म्हणता येत नाही. समाजाकडून, घरच्या कौटुंबिक एखाद्या माणसाकडून चटके बसलेले असतात. बायको जर निघून गेली असन, त्याच्या डोक्यात शॉट बसला असन, तर ते तेच म्हणत चालतंय, काय फायदा नाही जगण्यात. मी लय प्रेम केलं मी तुझ्याशी, पण नाही, तुला जमलं नाही ते. काय सांगावं. अहो लय बोलायला जर गेलो ना भाऊ, तर खरंच आता तुम्हाला ह्या गोष्टी सांगायला सुरुवात केली म्हणून तुम्हाला त्या समजायला सुरुवात झाली असेल आता, की खरंच विषय जर निघला ना एखाद्या माणसाजवळ ठराविक विषय असतात. एखाद्या माणसाला प्रेमात जर ठोकर लागली असेल ना, तर तो प्रेमाबद्दल गुणगुणत राहतो दिवसभर बावळाटासारखा. नेटवर्क तुटून गेलेलं,
समाजाशी काही घेणं देणं नाही, घरातल्या मंडळीशी काही देणं घेणं नाही. भाकर तुकडा कवाशिक झालाय जेवून घ्या म्हणलं कोणी त्याच्याकडे ध्यान नाही. प्रेमावाल्याच्या गोष्टी. एखाद्या माणसाचं देणं घेणं वाढलं असन डोक्यावर, तो बी देण्या घेण्यानं बावळा झाला असन तर तो बी तीच गत. एखाद्या माणसाच्या लग्नाचं काही असल, लग्नासाठी झुरू गेला असल, त्याची तीच गत. एखाद्या मुलीचं लग्न होत नसल, बापाची तीच गत. रस्त्यानं चालाव तर बडबडच चालाव, कुठं सापडन, कसं करावं, आमच्याकडं काय कमतरता आहे, जी कमतरता आहे ती भरून निघू शकत नाही. करायला पाहिजे तर काय करायला पाहिजे, बापाचं मायचं हेच. एखाद्या दुकानामध्ये एखाद्या माणसाला दुकानात जर त्याला जर यश आलं नसल, धंदा बुडाला असन, त्याच्या त्याच गोष्टी. काय करणार आहे, कुठून आणावं पैसा, अमुक तमुक. लय बोलके मी एका माणसाबद्दल बोलून नाही राहिलो भाऊ. प्रत्येक माणसा माग काही ना काही गुत्ता झालेला आहे. माणूस आता पहिल्यासारखा फ्री राहिलेला नाही. पहिल्यानं जर बिडी प्यायला बैस म्हणलं तर पटकन बसत होते, 4-4 5-5 जण एक बिडी फुकत होते. याचा सुटका झाला की त्याच्याजवळ देत होते आणि तो परत तिकडं देत एक बिडीत आनंद घेत होते. वेळ होता, काही टेन्शन नव्हतं. पण आता इतकं टेन्शन झालेलं आहे भाऊ की एका टायमाला तो मिनटाला जरी बिडीचे पेत राहिला एकटा, मिनटाला एक बिडी, तरी टेन्शन कमी होत नाही. टेन्शनच तेवढं आलेलं आहे आता जगामध्ये. सगळं काही टेन्शन झालेलं आहे. हे टेन्शन निघू शकत नाही. मी फक्त एवढ्यासाठी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय भाऊ की तो माणूस, मी 5 मिनिटं त्याच्या वार्ता फक्त त्याच्या माग चालू ऐकत होतो. खरंच असं वाटलं की हा खूप याला दर्द झालेला आहे, खूप याला हानी झालेली आहे, खूप याच्यावर संकट कोसळलेलं आहे. लय बोलत लय बडबडत चालतात हो मंडळी. तुम्ही व्हिडिओ पाहू राहिले ना, तुमच्या बी लक्षात आला असन, तुमच्यावर बी एखाद्या वेळेस प्रसंग घडला असन, तुम्ही सुद्धा असे बडबडत चालले असल. प्रत्येक जण चालतो बडबडत, असं नका समजू. मी बी त्याच गोष्टीतला आहे. माणसामाग चिंता असते, फिकीर असते, काळजी असते, काहीतरी ओझं असतंय, देणं घेणं असतंय. काही गोष्टी लय विचित्र आहे की माणसाला त्याची घोकमपट्टी करत चालावं लागतंय, घोकमपट्टी करत जावं लागतंय. कुठं बोलायला भेटत नाही म्हणून एकांतात मन मोकळं करावं लागतंय. बरोबर ना? मन मोकळं करावंच लागतंय, नाही तर स्फोट व्हायचा असता, स्फोट होत नाही. मन मोकळं जर असं केलं तर, नाही तर मनात दाबून जर ठेवलं ना, त्याचा जर मग माणसं पागल होतात, मग माणसं वेडी होतात. काहून? बाहेर येत नाही, आतमध्येच मग त्याचा धमाका होतो आणि नस वगैरे एखादी फाटून जाते आणि मग तो बावळ्यासारखा करतो. बरोबर ना? खोटं सांगणार नाही दादा. प्रत्येका माग हा प्रपंच लागलेला आहे. मी ह्या माणसाचा अनुभव घेतला. माणसाचाच नाही, बायाचा बी अनुभव घ्या तुम्ही. आम्ही शेतकरी मंडळी, रान दिसू राहिलं ना तुम्हाला पाठीमाग. आम्ही एक पाऊल वाटानं जर निघलो ना, तर पाऊल वाटानं जाणाराची रई लागते. शेताईकडं रई लागते पाऊल वाटानं. लय मंडळी सगळी आपापले शेतं जिकडं आहेत, आपले वावर, तिकडं सगळी मंडळी पाऊल वाटानं बाया डोक्यावर टोपली घेऊन भाकरी, मालकाची भाकर, अशा त्या जातात बरं घेऊन. त्या बी वाटानं त्याची तीच कटकट. सुनाशी आहे तशी आहे, नुसती भाकर बांधून दी म्हणलं तर तेवढाचा फोड उठला तिला. बायाचे बोलणे बरं का. सुना बी त्याच पद्धतीच्या. सगळ्याला एकच रीत. याच्यातून कोणी सुटला नाही. हा काही रोग नाही, पागल म्हणता बी येणार नाही. पण हा एक आपल्या मनाला समजवायचा विषय, आपल्या मनाला मोकळं करायचा विषय.
प्रत्येक जणाला हा विषय हाताळावाच लागतो, तेव्हा कुठं आपलं गाडं व्यवस्थित चालतंय. तुम्ही कधी स्वतःशी असा भाषांतर, वार्तालाप, हे बोलणं स्वतःशीच केलेलं आहे का नाही? स्वतःशी तुम्ही ह्या गोष्टी बोललेल्या आहेत का नाही? तुमच्या मनावर असा कुठला तरी एखादा बोलण्या चालण्यातून प्रसंग आलेला आहे का नाही? एकदा कमेंट करून सांगा दादा, की बुवा तुम्ही जे सांगितलं दादा, खरंच प्रत्येक जण आता दुनियातला म्हणता येईल, दुनियाच्या पुढं नाही, दुनियातला प्रत्येक जण प्रत्येका मागं काही ना काहीतरी टेन्शन आहे दादा. आणि तो असा बोलत आणि बरगळत चाललाय. बरगळला तवाच कुठं तो मन मोकळं होऊ राहिले त्याचं, अन्यथा त्याचं मन मोकळं जर नाही झालं तर तो डायरेक्ट डॅमेज, पागलच. चला काय हरकत नाही मित्र, फक्त तुमच्याशी एवढं बोलायसाठी मी व्हिडिओ आणला, की बा ह्या अशा गती दुनियामध्ये भरपूर घडून राहिल्या. प्रत्येक जण पागल व्हायच्या मार्गावर आहे. आपण रस्त्यावर आहे. पागलकड जिकडं रस्ता जाणार आहे त्याच्या आपण रस्त्यावर आहे. कारण टाइमच तसा येऊन राहिलाय, त्याला नाविलाज आहे. एक दिवस ध्यानात ठेवा भाऊ, की आपण त्याच रस्त्यावर उभे, सध्या तर नुसते बरळूनच राहिलो. चला असू द्या, काही हरकत नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असताना दादा तर लाईक करा, मित्राला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट अवश्य करा बरं का. चला काय हरकत नाही, भेटू पुन्हा दुसरा व्हिडिओ घेऊन. चला काय हरकत नाही, तोपर्यंत धन्यवाद.